स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं या युट्यूब चॅनल पाठक ग्लोबल स्टडी सेंटरमध्ये। आपण जो काही टॉपिक चालू केलेला होता संविधानाची प्रस्तावना, ज्याला संविधानाची उद्देशिका म्हणतात, संविधानाची नांदी देखील तिला म्हणतात। आणि हा संविधानाचा जो काही टॉपिक आहे, सेकंड टॉपिक जो तो आपण चालू केलेला आहे। काल त्याचा पहिला भाग झालेला आहे, संविधानाची प्रस्तावना याचा पहिला भाग काल संपलेला आहे। तो व्यवस्थित बघून घ्या। तो बघितल्यामुळे हा जो काही नवीन भाग जो आहे तो तुम्हाला व्यवस्थित लगेचच समजेल। आता आपण संविधानाची प्रस्तावना जो आहे हा जो काही टॉपिक बघितलेला आहे, त्या संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये काय काय बघितलं की संविधानाची प्रस्तावना कधी बनली, संविधानाला जे काही अधिकार मिळालेले, संविधानाची शक्ती, ह्याला हे कुणाला म्हणतात, जनतेला संविधानाची शक्ती मानतो आपण। त्यासोबत संविधानामध्ये जे काही घटक आहे, संविधानाची उद्देशिका जी आहे सार्वभौम समाजवाद धर्मनिरपेक्ष, हे बघितलेलं होतं। आज आपल्याला बघायचं लोकशाही म्हणजे काय। आज आपला जो काय हा जो काही टॉपिक आहे त्याला म्हणतो आपण लोकशाही। म्हणजे लोकशाही म्हणजे काय बाबा, थोडक्यात लोकशाही कशाला म्हणतात, मग लोकशाहीचे प्रकार पडलेले आहेत, मग ते काय आहेत, लोकशाही म्हणजे काय। आज आपल्याला माहिती आपल्या देशामध्ये लोकशाही म्हणजे काय की सगळी जनतेचं ह्या ठिकाणी सत्ता आहे। या ठिकाणी कुठल्या राजांची सत्ता नाही, कुठल्या मुघलांची सत्ता ह्या ठिकाणी नाही, किंवा कोणत्याही बादशाह असेल, नवाब असेल, काही असेल, किंवा कोणतीही अन्य देशाची शक्ती जी आहे त्यांची देखील सत्ता आज आपल्या देशामध्ये नाही। आज आपल्या देशामध्ये ही लोकशाही अस्तित्वात आहे, म्हणजे लोकांची सत्ता जी ह्या ठिकाणी आहे। मग लोकशाहीचे दोन प्रकार पडतात। असं विचारलं जातं की लोकशाहीचे किती प्रकार पडतात। लोकशाहीचे दोन प्रकार पडतात। एक असतं प्रत्यक्ष लोकशाही, एक काय असतं आपल्या देशात, एक असतं प्रत्यक्ष लोकशाही आणि एक असतं आपल्या देशामध्ये अप्रत्यक्ष लोकशाही। प्रत्यक्ष लोकशाही आहे आणि एक असतं अप्रत्यक्ष लोकशाही। आता प्रत्यक्ष लोकशाही काय आहे आणि अप्रत्यक्ष लोकशाही म्हणजे काय, की आपल्याला माहिती की काही देशामध्ये काय असतं, प्रत्यक्ष लोकशाही कुठं असते, थोडक्यात सांगतो। प्रत्यक्ष लोकशाही कोणत्या देशामध्ये असते, ज्या देशामध्ये लोकसंख्या खूप कमी आहे, त्या देशामध्ये लोकसंख्या खूपच कमी असते, त्या देशामध्ये प्रत्यक्ष लोकशाही अस्तित्वात आहे। म्हणजे काय, ॲज एक्झाम्पल घेतला स्वित्झर्लंडमध्ये प्रत्यक्ष लोकशाही दिसून येते। कुठे दिसून येते ही, स्वित्झर्लंडमध्ये। स्वित्झर्लंड जे आहे त्या ठिकाणी स्वित्झर्लंडमध्ये प्रत्यक्ष लोकशाही जी आहे ती ह्या ठिकाणी दिसून येते। किंवा प्राचीन जी काही द्वैत राज्य जी होती, प्राचीन काळामध्ये जी काही द्वैत देश होती, ह्यामध्ये देखील प्रत्यक्ष लोकशाही जी आहे त्या ठिकाणी अस्तित्वात होती। सध्याला स्वित्झर्लंडमध्ये आता काय आहे, प्रत्यक्ष लोकशाही म्हणजे काय की ह्या ज्या देशाची लोकसंख्या आहे ना ही खूप कमी असते। आज आपल्या देशाची लोकसंख्या खूप आहे, अफाट आहे, जवळपास 130 कोटीच्या आसपास आपली लोकसंख्या आहे। असं यांचं नसतं, ह्यांचा देश मोठा असतो, जमीन मोठी असते आणि लोकसंख्या खूप जेमतेम असते। त्यामुळे सगळ्याच लोकांना या देशाच्या शासन व्यवस्थेमध्ये स्वतःहून त्या ठिकाणी सहभाग घेता येतो। म्हणजे त्या ठिकाणचे सगळे लोक जे आहेत ते शासन व्यवस्थेमध्ये सहभागी आहेत, मग या ठिकाणी ह्याला प्रत्यक्ष लोकशाही असं म्हणतो। आपल्या देशात तसं होत नाही। आज समजा सगळ्यांनी म्हटलं की सगळ्यांना वाटलं की आपल्याला देशाच्या शासन व्यवस्थेमध्ये सहभागी व्हायचंय, त्यामुळे सगळ्यांनीच जर समजा आपल्या लोकसभा असेल, विधानसभा असेल, किंवा विधान परिषद असेल, राज्यसभा असेल, किंवा लोकल बॉडी जे आहेत आपल्या महापालिका, झेडपी असेल, या ठिकाणी मी सगळेच जणच म्हटले की आम्ही निवडून येतो। ह्या गोष्टी शक्य आहेत का? शक्य नाही। का? जागा खूप कमी आहेत आपल्या देशात आणि लोकसंख्या अफाट आहे। म्हणजे जागा आहे तेवढ्याच आहेत, फक्त लोकसंख्या वाढल्याने त्या जागा कमी पडत आहेत आपल्या देशामध्ये। त्यामुळे आपल्या देशामध्ये अप्रत्यक्ष लोकशाही आणि ह्यांच्या देशामध्ये प्रत्यक्ष लोकशाही आहे। या देशामध्ये लोकसंख्या कमी आहे, जागा जास्त आहेत, त्यामुळे सगळ्यांनाच त्या ठिकाणी शासन व्यवस्थेमध्ये भाग जो येतो, हिस्सा तो घेता येतो। मग आपल्यामध्ये अप्रत्यक्ष लोकशाही, ह्यालाच आणखी एक नाव आहे, ह्याला आपण म्हणतो प्रतिनिधी लोकशाही। प्रतिनिधी लोकशाही। आता प्रतिनिधी लोकशाही म्हणजे काय हो, आता आपल्याला माहिती हे ह्याचंच नाव आहे। अप्रत्यक्ष लोकशाही म्हणतील कोणी ह्याला प्रतिनिधी लोकशाही म्हणतील। म्हणजे काय, अप्रत्यक्ष लोकशाही म्हणजे काय किंवा प्रतिनिधी लोकशाही म्हणजे काय की आपल्या देशामध्ये आपल्याला माहिती आहे आपण काय असतो, आपण जनता आहे, आपण सगळेजण जनता आहे, तुमच्या सगळ्यात मी देखील जनता आहे ह्या देशाची। आणि ह्यामध्ये काय की आपण आपल्या देशाची शासन व्यवस्था चालवण्यासाठी काही व्यक्तींना निवडून देतो एका निश्चित कालावधीसाठी। कालावधी कसा असतो, निश्चित असतो, कालावधी बदल होतो का नाही, कालावधी निश्चित असतो, साधारणतः 5 वर्ष। किती? 5 वर्षासाठी असतो। 5 वर्षासाठी आपण एका अशा ह्या निश्चित कालावधीसाठी आपणच आपल्या काही लोकांना निवडून देतो, जे की आपले प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी देश चालवतात।
त्यामुळे ह्याला प्रतिनिधी लोकशाही किंवा अप्रत्यक्ष लोकशाही असं आपण म्हणतो. मग आपल्या देशात काय हे आणि काय प्रत्यक्ष लोकशाही जी ती सध्याला आपल्या देशात अस्तित्वात नाही. आणि आपल्या देशात कोणती लोकशाही अस्तित्वात आहे असं विचारलं तर माहिती पाहिजे आपल्या देशामध्ये अप्रत्यक्ष लोकशाही जी ती या ठिकाणी आपल्याला दिसून येते. आणि लोकशाही म्हणजे काय, लोकांनी चालवलेली व्यवस्था त्यालाच लोकशाही असं आपण म्हणतो. म्हणजे या ठिकाणी लोकांची सत्ता जी आहे ती या ठिकाणी दिसून येते. कळलं. लोकशाही हा देखील शब्द जो आहे तो संविधानामध्ये संविधानाची जी काही उद्देशिका आहे यामध्ये आपल्याला दिसून येतं. सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही. आता पुढचा जो काही एक घटक आहे तो बघूया. लोकशाही समजलं, फक्त एवढं लक्षात ठेवायचं की ज्या देशामध्ये कमी लोकसंख्या आहे त्या ठिकाणी प्रत्यक्ष लोकशाही अस्तित्वात आहे आणि ज्या देशामध्ये अधिक लोकसंख्या आहे जास्तीत जास्त लोकसंख्या आहे त्या ठिकाणी अप्रत्यक्ष लोकशाही आपल्याला दिसून येते. आणि आपल्या देशामध्ये कोणती लोकशाही, अप्रत्यक्ष लोकशाही किंवा प्रतिनिधी लोकशाही जी आहे ती आपल्या देशामध्ये आहे. आता हे झालं लोकशाहीचा भाग. त्या पुढं आणखी एक टॉपिक येतो, आपण काय म्हणतो सार्वभौम समाजवाद धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि गणराज्य. काय गणराज्य जे ह्या ठिकाणी येतं. आता गणराज्य म्हणजे काय, आता लोकशाहीचे जे काही प्रतिनिधी लोकशाही जी असते त्यांचे दोन टाइप्स जे आहेत ते ह्या ठिकाणी पडलेले. म्हणजे आता आपण म्हटलं ना की आपल्या देशामध्ये कशी अप्रत्यक्ष लोकशाही आहे. मग ह्या लोकशाहीचे आणखी दोन भाग पडतात. कोणकोणते भाग असतात म्हणजे लोकशाहीचे आणखी काय भाग आहेत. एक बघितलं आपण प्रत्यक्ष लोकशाही, अप्रत्यक्ष लोकशाही. मग अप्रत्यक्ष लोकशाहीचे आणखी दोन भाग पडतात. कोणते, एक असतं घटनात्मक राजेशाही. घटनात्मक राजेशाही एक असतं, घटनात्मक राजेशाही असते एका, आणि एक असतं आपलं गणराज्य. गणराज्य असेल आणि एक असतं घटनात्मक राजेशाही. असे दोन भाग पडतात. आता घटनात्मक राजेशाही म्हणजे काय की त्या देशामध्ये घटनेनेच एखाद्या वंशाला किंवा एखाद्या कुटुंबाला सत्ता जी आहे ती दिलेली असते. कुठेही असं, मग आता सध्याला आहे का कोणत्या देशात आहे, कुठे असं युनायटेड किंगडम, ब्रिटनमध्ये जशी सत्ता आहे ना, ब्रिटिशांचा जो काय राजा असेल किंवा राणी असेल त्यांचेच मुलं पुढे राजे किंवा राणी म्हणून बसतात. त्या ठिकाणी नाही निवडणुका होतात, काही नाही. हा तिथं पंत त्याही देशात लोकशाही, पण ती कशी आहे घटनात्मक राजेशाही. पण गणराज्य व्यवस्था म्हणजे काय, मग ह्या ठिकाणी जो काही देशाचा प्रमुख असतो, आपल्या देशाचा प्रमुख कोण आहे, प्रेसिडेंट, हे आपल्या देशाचे प्रमुख असतात. मग आपल्या देशाचा जो काही प्रमुख आहे हा एका जनतेकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निवडणुकीने एका निश्चित कालावधीसाठी निवडून येतो, तेव्हा त्याला आपण म्हणतो गणराज्य. म्हणजे काय, थोडक्यात देशाचा जो काही प्रमुख असेल, कोणी असेल, मग तो व्यक्ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निवडणुकीने जनतेकडून एका निश्चित कालावधीसाठी निवडून येतो, तेव्हा त्याला गणराज्य असं आपण म्हणतो. म्हणजे आपल्याला माहिती ना, आपला जो काही आपले जे काही प्रेसिडेंट असतात ते काय की 5 वर्षासाठी निवडून येतात. पण ते कसं अप्रत्यक्ष मतदानाने निवडून येतात. अप्रत्यक्ष पद्धतीने निवडणुका होतात आणि त्यांच्या साह्यातून आपले जे काही प्रेसिडेंट आहेत हे या ठिकाणी 5 वर्षासाठी आपण निवडून देतो. अशा पद्धतीने म्हणून आपला देश जो आहे हा गणराज्य आहे आणि घटनात्मक राजेशाही जी हे आपल्या देशात अस्तित्वात नाही. आता घटनात्मक राजेशाही ब्रिटनमध्ये, तसंच सौदी अरेबियामध्ये पण त्या ठिकाणी लोकशाही आहे. पण सौदी अरेबियाचा जो काही त्या ठिकाणी सुलतान आहे मोहम्मद बिन सलमान जे आहेत हे सौदी अरेबिया या ठिकाणी सुलतान आहेत किंवा त्या ठिकाणचे किंग आहेत, राजे आहेत, प्रिन्स आहेत, काही म्हणा त्यांना. मग ह्या जी काही गोष्टी आहेत ते हे त्या देशामध्ये म्हणजे काय असतं की घटनात्मक राजेशाहीमध्ये एखादं कुटुंब असतं, त्याच कुटुंबातील व्यक्ती पुढे त्या ठिकाणी सत्तेमध्ये येतात आणि त्यांना काही निवडणुका नसतं, काही नसतं. ते वंश परंपरेने येतात. कसं येतात, वंश परंपरागत. आता वंश परंपरेने म्हणजे काय की हा आहे, ह्याची सत्ता आहे, ह्याच्यानंतर ह्याचा मुलगा बसेल, हा गेला की ह्याचा मुलगा बसेल, हा गेला की ह्याचा मुलगा, असं ही वंश परंपरेने ही गोष्ट चालू असते. त्याला म्हणतो आपण घटनात्मक राजेशाही. आणि आपल्या देशामध्ये हे गणराज्य, आपल्या देशामध्ये एका विशिष्ट अशा कोणत्याही कुटुंबाची असते देशाची सत्ता नाही. आपल्या देशामध्ये जे काही प्रेसिडेंट असतात हे 5 वर्षासाठी निवडून येतात जनतेकडून, एका निश्चित कालावधीसाठी निवडून येतात. म्हणून आपल्या देशात कसं आहे, हे गणराज्य व्यवस्था जी आहे ती आपल्या देशात आहे. म्हणजेच गणराज्याचं काय समजलं का, गणराज्य म्हणजे काय की ह्या ठिकाणी देशाचा जो काही प्रमुख असेल तो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने एका निश्चित कालावधीसाठी निवडून दिला जातो, त्याला आपण म्हणतो गणराज्य शासन व्यवस्था.
आणि आपल्या देशात हीच शासन व्यवस्था आहे. घटनात्मक राजेशाही आपल्या देशात अस्तित्वात नाही. त्याचं एक्झाम्पल आहे फक्त युके किंवा सौदी अरेबिया, त्या ठिकाणी घटनात्मक राजेशाही आपल्याला दिसून येते. युकेचं एक्झाम्पल सोपं आहे लक्षात ठेवायला, की युके मध्ये सगळ्यांनाच माहिती आहे की त्या ठिकाणचा राजा किंवा राणी जी असते ती शासन व्यवस्थेमध्ये सहभागी जे ते असते आणि ती वंश परंपरागत ह्या गोष्टी ज्या ते घडतात. आता आपण बघितलं लोकशाही धर्म सार्वभौम समाजवाद धर्मनिरपेक्ष लोकशाही धर्मराज्य घडवण्याचा हे आपण बघितलं. आता आपले हे झाले उद्देश, संविधानाचा उद्देश आहे हा की अशा गोष्टी आपल्या देशामध्ये असतील. मग काही आकांक्षा आकांक्षा म्हणजे काय, आकांक्षा असतील किंवा ह्यालाच आपण इच्छा पण म्हणू. संविधानाची इच्छा किंवा आपल्या जनतेच्या इच्छा. संविधानाची इच्छा म्हणजे काय की संविधानाने जनतेचे जे काही इच्छा आहेत आकांक्षा आहेत तेच या ठिकाणी नमूद आहेत. मग असे काही आकांक्षा आहेत का, मग त्यातली पहिली जी काही आकांक्षा आपली किंवा संविधानाची जी काही इच्छा आहे ती म्हणजे आपलं न्याय. न्याय जो आहे हा संविधानाची पहिली आकांक्षा जी आहे किंवा इच्छा जी आहे ते दिसून येते. न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता आणि एकात्मता हे इच्छा आहेत संविधानाच्या. आता न्याय म्हणजे काय, सगळ्याला म्हणजे आपल्याला न्याय पाहिजे. न्याय म्हणजे काय की कोणत्याही व्यक्तीसोबत अन्याय होता कामा नये. आता अन्याय होता कामा नये म्हणजे काय, त्यामुळे आपण न्याय व्यवस्था देखील स्थापन केलेली आहे. न्याय व्यवस्थेमध्ये आपण घेतलं सुप्रीम कोर्ट, खाली हायकोर्ट, त्याखाली जिल्हा न्यायालय असतं, खाली त्या तालुका न्यायालय किंवा कनिष्ठ न्यायालय, ही आपली एक न्यायालयाची श्रृंखला म्हणतो आपण. हा एक पिरामिड सारखं असतं हे आपल्याला दिसून येते. तो आपण टॉपिक बघूयात न्याय व्यवस्थेमध्ये. न्याय व्यवस्थेची रचना आपल्या देशामध्ये कशी आहे. पण हे न्याय म्हणजे काय, आता संविधान असा क्वेश्चन येतो एमपीएससीला किंवा पोलीस भरतीला की न्याय व्यवस्था आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये किती न्यायाचा उल्लेख केलेला आहे किंवा किती प्रकारचे न्यायाचा उल्लेख केलेला आहे. ते आहे 3. किती न्याय आहेत आपल्या संविधानामध्ये किंवा आपले संविधान किती पद्धतीचे न्याय जे ते आपल्याला देतं. 3 पद्धतीचे न्याय जे ते आपल्याला देतं. ते मग कोणकोणती न्याय हे, एक सामाजिक न्याय, राजकीय न्याय, सामाजिक न्याय दिलं, राजकीय न्याय दिलेला आहे आणि आपल्याला आर्थिक न्याय पण दिलेला आहे. असे तिन्ही हे काय आहेत, हे तिन्ही न्यायच आहेत ना. हे तिन्ही काय आहे हे यांना आपण न्याय म्हणतो. हे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अशा तिन्ही पद्धतीचे न्याय जे ते आपल्याला संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये दिसून येतात. त्यामुळे मी सांगितले की संविधानाची जी काही प्रस्तावना जे तुम्ही कुठल्याही 5वी ते 8वी 10वीचं पुस्तक घ्या, त्याच्या पहिल्या कोणताही विषय घ्या, त्याच्या पहिल्या पानामध्ये हा जे काही देशाची जी काही संविधानाची प्रस्तावना जी आहे ती लिहिलेली आहे, ती व्यवस्थित वाचून घ्या. पाठ असू देते, ते पाठ असेल म्हणजे सगळे जे काही क्वेश्चन हे त्यातूनच येतात, फक्त ते पाठ पाहिजे. आता संविधानामध्ये कोणत्या 3 पद्धतीचे न्यायांचा उल्लेख केलेला आहे. मग ऑप्शन असतात सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, राजकीय न्याय किंवा आणखी एखाद्या धार्मिक न्याय दिला जाईल. मग धार्मिक न्याय द्यायचे ऑप्शन चुकीचं आहे, त्या ठिकाणी लगेच समजून येईल. पण हे कधी होईल आपल्या ज्यावेळेस ती संविधानाची प्रस्तावना जी ती पाठ पाहिजे आपल्याला. मग आता ह्या ठिकाणी सामाजिक न्याय म्हणजे काय, राजकीय न्याय म्हणजे काय आणि आर्थिक न्याय म्हणजे काय हे पण आपल्याला माहिती पाहिजे. आता सामाजिक न्याय म्हणजे काय की आपल्याला समाजामध्ये आपल्याला भेदभाव होत नाही. आपल्या आधीच्या काळी समाजामध्ये भेदभाव होत असायचे, पण आता सध्याला समाजामध्ये भेदभाव केला जात नाही. आपल्या त्यासाठी एक कलम पण आहे मूलभूत हक्कामध्ये, कलम 15 सांगतं की कोणत्याही व्यक्तीसोबत धर्म, जात, लिंग, वंश, भाषा, जन्मस्थान या घटकावरती भेदभाव जो आहे तो केला जाणार नाही, असं सामाजिक न्याय सांगतं. म्हणजे कोणत्याही व्यक्ती कोणत्याही जातीचा असेल, धर्माचा असेल, तो महिला आहे का पुरुष आहे किंवा म्हणजे मेल आहे का फिमेल आहे, त्यासोबत ती व्यक्ती कोणत्या भाषिक आहे म्हणजे त्याला कोणत्या भाषेशी संबंधित आहे, त्याचा जन्म कोणत्या ठिकाणी झालेला आहे, इत्यादी घटकावरती आधारित कोणताही भेदभाव जो तो आपल्या देशामध्ये केला जात नाही. त्यालाच आपण म्हणतो सामाजिक न्याय. त्यानंतर राजकीय न्याय म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे की ज्यांना जे व्यक्ती भारतीय व्यक्ती आहेत, जे आपल्या देशाची व्यक्ती आहेत आणि त्यांनी 18 वर्ष पूर्ण केलेले आहेत, किती वयाचे 18 वर्ष जे आहेत ते कंप्लीट त्यांची झालेले आहेत, पूर्ण केलेले आहेत, त्यांना मतदानाचा हक्क जो आहे तो आपल्या देशाने दिलेला आहे. कसं म्हटलेलं आहे की केवळ शिक्षित व्यक्ती आहे त्यांनाच मतदानाचा हक्क दिला जाईल, केवळ ज्यांच्याकडे संपत्ती आहे त्यांनाच मतदानाचा हक्क दिला जाईल. असं काय आपल्या देशात आहे का? असं ब्रिटिशांच्या काळात होतं, त्यावेळेस होतं. आपल्या देशात आता नाही. आपल्या देशामध्ये एखादी व्यक्ती भले शिक्षित नसेल, थोडाफार शिकलेला असेल किंवा त्याच्याकडे काही संपत्ती नसू दे, पण ती व्यक्ती आपल्या देशाचा सदस्य आहे म्हटलं की त्याला राजकीय न्याय जो आहे तो या ठिकाणी दिला जातो, त्याला देखील त्या ठिकाणी जाऊन मतदान करण्याचा हक्क आहे.
आता या ठिकाणी समानता आहे, राजकीय न्यायामध्ये पण समानता दिसून येते. आता तुम्ही ह्या एखाद्या ठिकाणी मतदानासाठी गेला की त्या ठिकाणी लाईन उभी असते, सगळेजण एका लाईनीत थांबलेले असतात मतदानासाठी. मग आतमध्ये मतदान येते, त्या ठिकाणी जाऊन बटन दाबायचं. मग सगळ्यांना कोणीही असो, कितीही श्रीमंत असो, त्याला देखील त्याच लाईनीमध्ये थांबावं लागतं जे बाकीच्यांनी त्या ठिकाणी थांबलेले. असं नाही की मी खूप श्रीमंत आहे म्हणून मला वेगळे स्पेशल आतमध्ये जायला एखादा रस्ता जर तो ठेवलेला, असं काही नसतं. तू कितीही श्रीमंत असो, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तू ह्या ठिकाणी राजकीय न्यायाच्या अंतर्गत समान आहे तू देखील. आणि जी काही लाईन जी बाकीची लोक ह्या ठिकाणी थांबलेले आहेत, तुला देखील ह्याच लाईनीमध्ये थांबावं लागेल. ते देखील व्यवस्थितपणे, म्हणजे एका मागे एक. तू एखादा श्रीमंत व्यक्ती म्हणून तुला ह्या ठिकाणी असं त्या ठिकाणी वेगळ्या रस्त्याने जाऊ द्यायचं नाही. म्हणजे काय की आपल्या देशामध्ये ते राजकीय न्याय जे आहे ते ह्या ठिकाणी दिसून येतं. मग त्यासोबत आता आर्थिक न्याय म्हणजे काय? आता आर्थिक न्याय कशाला म्हणतात की आपल्या देशामध्ये कोणीही असेल, कितीही गरीब असेल, कितीही श्रीमंत असेल, कितीही उच्च पदावरती असेल किंवा त्याच्याकडे कोणतेही पद नसेल, सगळ्यांचा आर्थिक न्याय जे आहे ते समान आहे. आपलं कलम आहे एक ह्याच्यामध्ये राज्य धोरणांची मार्गदर्शक तत्व डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी जे आहे DPSP जे आहे, त्याच्यामध्ये एक कलम पण आहे आपल्याशी संबंधित. ते कलम काय सांगतं की महिला असेल किंवा पुरुष असेल, मेल फिमेल, त्यांना समान कामासाठी समान वेतन दिलं जावं. ते कशातून सांगतं? हे सांगतं आर्थिक न्याय जे आहे ते ह्या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. त्यामुळे म्हणजे एखादा पुरुष आहे किंवा एखादी महिला आहे, हे दोघेही 8 तास काम केलेलं आहे आणि कामाचं जे काही स्वरूप आहे, काम जे आहे ते एकाच पद्धतीचं होतं, दोघेही ऑफिसमध्येच कामाला. मग महिलाला जर समजा, पुरुषाला समजा 5,000 रुपये पेमेंट असेल, तर महिलाला देखील 5,000 रुपये इतकंच पेमेंट ते दिलं जावं. हे कोण सांगतं? ते सांगतं आपली घटना. का ह्या ठिकाणी आपल्याला आर्थिक न्याय जो आहे तो समान दिलेला आहे. सामाजिक, राजकीय आणि आर्थिक न्याय जे त्या ठिकाणी तिन्ही गोष्टी जे आहेत ते समान ह्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीने कळलं आपल्या देशामध्ये हे न्यायाची संकल्पना ही कुठून घेतलेली असं देखील विचारलं जातं. हे घेतलेलं आपण म्हणजे हे जे 3 न्याय जे आहेत ती एक संकल्पनाच आहे ना. संकल्पना म्हणजे कन्सेप्ट आहे ही. मग ही तिन्ही न्यायाची कन्सेप्ट जी आहे ती कोठून घेतलेली? ती घेतली रशियन राज्यक्रांती झाली होती. रशियन क्रांती झाली होती 1917च्या आसपास का 1917 का 1919 या वेळेस रशियन राज्यक्रांती झालेली होती. त्यावेळेस हे न्यायाची संकल्पना जी आहे ती त्या ठिकाणी आपण घेतलेली आहे. म्हणजे सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय जे ते आपल्या प्रस्तावनेमध्ये दिसून येतात. कळलं? अशा पद्धतीने सामाजिक न्याय म्हणजे काय, राजकीय न्याय म्हणजे काय, सामाजिक न्याय म्हणजे काय. आता हे झाले न्याय. आता आपण बघितलं. आता हे जे काही व्हिडिओज आहे तुम्हाला आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. असे अनेक व्हिडिओ जे ते आपल्याला या ठिकाणी मोफत जे आहेत ते शिकायला मिळतील. व्यवस्थित इन डीप मध्ये सगळे विषय जे ते ह्या ठिकाणी आपल्याला घ्यायचे. हे आता सध्याला आपल्या देशाचं जे काही संविधान आहे, राज्यघटना जो आहे, हा टॉपिक सध्याला चाललेला आहे. आणि हे जे आपण पहिला जो काही टॉपिक घेतला संविधानाची निर्मिती, ह्याचे जवळपास 5 व्हिडिओ केलेले आहेत. प्लेलिस्ट आहे त्याची, त्यामध्ये एका टॉपिकसाठी 5 व्हिडिओ लागलेले आहेत 40 ते 45 मिनिटांनी. म्हणजे इतक्या डीप मध्ये हा टॉपिक जो आहे तो आपण घेतलेला आहे. तसंच हा संविधानाची प्रस्तावना जो आहे हा सेकंड टॉपिक आहे. पहिला टॉपिक बघितला नसेल तर तू पहिल्यांदा व्यवस्थित बघून घ्या. त्यामध्ये व्यवस्थित प्रस्तावना म्हणजे काय, संविधानाची उद्देशिका म्हणजे काय, इथून आपण ह्याची सुरुवात त्याची केलेली आहे. म्हणजे इतकं डिटेलमध्ये. आणि आपण आपली लेवल अशी नाही, आपली लेवल अशी आहे म्हणजे खालून आपल्याला वरती जायचं, वरून चालला ना खाली येताल काय. त्यामुळं व्यवस्थितपणे खालून आपल्याला व्यवस्थितपणे असं स्टेड्या जे आहेत आपल्याला जो काही हे चढायचं आहे, असं जाऊन मधनच असं खाली यायचं नाही. ही चुकीची पद्धत आहे आणि ही आपली योग्य पद्धत आहे. भले आपण आधी वाचलेलं असेल पुस्तक, पण व्यवस्थित एकदा हे व्हिडिओ बघून आणखी एकदा पुस्तक व्यवस्थित वाचून घ्या. तुम्हाला व्यवस्थित जे आहे ते ह्या कोणत्याही एक्झामला याचा फायदा जो आहे तो होईल. आणि त्यामुळे आपलं जे काही युट्यूब चॅनल आहे ह्याला सबस्क्राईब जे ते आजच करून ठेवा. आणि बाकीचे जे काही तुमचे कोणी ओळखीचे असतील, म्हणजे मित्र असतील किंवा ते जे MPSC किंवा पोलीस भरती देतात त्यांना देखील हा व्हिडिओची लिंक जी आहे ती पाठवून ठेवा, ज्यामुळे त्यांचा देखील फायदा होईल. तर आता आपण बघितलं न्याय बघितलं. आता पुढचा टॉपिक आहे, पुढचा भाग आपला हे स्वातंत्र्य म्हणजे आझादी जी आहे ती मिळालेली, स्वातंत्र्य मिळालेले आपल्या देशामध्ये. आता ह्याच्यासाठी पण एक कलम आहे. कलम कोणता आहे? ते संविधानाचा मूलभूत हक्क आहे हे पण.
हा काय आहे, मूलभूत हक्क आहे. मूलभूत हक्क आपल्याला घ्यायचाच आहे, पण इथं पण सांगून ठेवतो. मूलभूत हक्कामध्ये कलम 19 सांगतं आपल्याला, की तो कलम 19 काय सांगतं, की आपल्या देशामध्ये आपल्याला स्वातंत्र्य, आपल्याला आझादी जे ते देण्यात आलेली. मग ह्यामध्ये 6 पद्धतीचे आझादी आहेत. किती? 6. आता 6 कोणकोणते? मग ह्यामध्ये तुम्हाला कुठेही हिंडण्याचा हक्क आहे. तुम्हाला कोणी अडवतं का? की आता समजा तुम्ही इथं पुण्यामध्ये आहे किंवा पुण्यातून तुम्हाला दिल्लीला जायचं, कोणी अडवतं का मध्ये? काहीच नाही. व्यवस्थितपणे तुम्ही जाऊ शकता. फक्त लिगली जायचं असतं, किंवा फक्त आपल्या देशामध्ये हक्क देतो. काय? कलम 19 हा आपल्या देशामध्ये देतो. अन्य देशामध्ये जाण्यासाठी कलम 21 जो आहे तो या ठिकाणी आहे, पण आपल्या देशामध्ये तुम्हाला कुठेही हिंडण्याचा हक्क जो आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे. मग त्यासोबत सभा संमेलन घेण्याचा हक्क आहे. तुम्हाला कोणतीही सभा जी आहे ती या ठिकाणी आयोजित तुम्ही करू शकता. आणि संघटना स्थापन करण्याचा हक्क देखील आहे. तुम्हाला एखादा पक्ष काढायचा असेल, पक्ष काढू शकता. त्या ठिकाणी राजकीय गोष्टीमध्ये तुम्ही जाऊ शकता. हा सगळा हक्क कोणी दिलाय? हा दिलेल्या संविधानाने तुम्हाला हक्क दिलेला आहे, आपल्याला सगळ्यांना दिलेला आहे. मग हा दिलेला हक्क जो आहे, म्हणजे त्यासोबत कोणताही व्यवसाय करण्याचा हक्क आहे. तुम्हाला वाटलं असं नाही की मी एका विशिष्ट जातीचा जन्म घेतला म्हणजे तोच व्यवसाय केला पाहिजे असं काही नाही आपल्याला बंधनात. आपल्याला कोणताही वाटेल, लिगल असावा फक्त तो, की लिगल असावं, इलिगल नसावं, लिगल असावं. की लिगल, कोणत्याही लिगल पद्धतीने व्यवसाय जो आहे तो आपल्याला करता येतो. नसेल तर इलिगल असेल तर ते सगळ्यांनाच बंधन आहे त्या ठिकाणी. त्या ठिकाणी कोणतेही काही नाही, एक्सेप्शन नाही, अपवाद नाही. त्याला सगळे जे काही इलिगल जे काही कायद्याने ज्याला बंधन आहे असा व्यवसाय कोणालाही या ठिकाणी आपल्या देशात करता येत नाही. पण लिगल जेवढे काही व्यवसाय ते तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार, तुमच्या आवडीनुसार कोणताही व्यवसाय जो तो तुम्हाला, किंवा पेशा असेल, म्हणजे एखादा व्यक्ती आहे त्याला कोणताही व्यवसाय जो आहे तो त्या ठिकाणी टाकून जो तो बसू शकतो. हा हक्क जो आहे हे सगळं स्वातंत्र्य ह्या घटकामध्ये आपल्याला आलेलं दिसून येतं. म्हणजे काय स्वातंत्र्य म्हणजे काय, आझादी म्हणजे काय, की तुम्हाला हिंडण्याचा हक्क आहे, कोठेही जाऊन राहण्याचा हक्क आहे, त्या कोणत्याही व्यवसाय तुम्हाला करण्याचा हक्क जो आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तशा पद्धतीने तुम्हाला भाषणाचा हक्क आहे. तुम्ही कोणत्याही ठिकाणी जाऊन भाषण द्यायची देऊ शकता. पण त्याला पण त्याला काही लिमिटेशन आहे. लिमिटेशन आहेत का ते मूलभूत हक्कामध्ये आपण बघूयात की काय काय लिमिटेशन असतात. हे भले मूलभूत हक्क आहेत पण त्याला लिमिटेशन मिळेल का? आता मला बोलण्याचा हक्क आहे पण मी काहीही बोलून चालत नाही. तुम्ही जे बोलता त्यामुळे समाजामध्ये थोडीशी तणावाची स्थिती जर निर्माण होत असेल तर तुम्हाला थांबवता येतं, अपवादामध्ये येतं त्या गोष्टी. पण तुम्हाला बोलण्याचा हक्क आहे. तुम्ही तुमचं म्हणणं जे आहे ते व्यवस्थितपणे योग्य पद्धतीने मांडण्याचा हक्क जो आहे तो ह्या ठिकाणी आहे. हे कसं आहे, हे स्वातंत्र्याचा हक्क जो आहे ह्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि ह्याची देखील हा उल्लेख जो आहे तो संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये उद्देशिकेमध्ये दिसून येतो. कळलं? न्याय, स्वातंत्र्य, त्यानंतर समानता. पुढचं इच्छा काय आपली की समानता असावी देशामध्ये, सगळेजण समान असावे. आता समानता हा देखील आहे, त्याचा देखील उल्लेख जो आहे तो या ठिकाणी दिसून येतो. समानता म्हणजे काय की आपल्या देशामध्ये सगळे समान आहेत. आणि आपलं कलम 14 काय सांगतं, आपल्या घटनेमधलं, संविधानातलं जे काही कलम 14 आहे ते काय सांगतं आपल्याला की सगळे व्यक्ती जे आहेत ते कायद्यापुढे समान आहेत. आणि कायद्यापुढे समान म्हटले सगळे समान आले या ठिकाणी. आधी कसं होतं की एखादं राजा असेल किंवा एखादा नवाब असेल, त्याच्या जवळची जी काही व्यक्ती आहे तिने काहीही केलं चालेल, पण एखाद्या अन्य व्यक्तीने काही साधी चूक केली की तिला लगेच मोठी शिक्षा जी ती दिली जायची. पण आता तसं नाही. आता व्यक्ती कोणीही असू दे, भले ती किती मोठ्या पदावरती असू दे किंवा साधी जनता असू दे, हे कसे आहेत, सगळे व्यक्ती आता कायद्यापुढे समान आहेत. त्यांनी कायदा तोडला की सगळ्यांना समान शिक्षा ती दिली जाते. असं नाही की XYZ ह्या व्यक्तीला, समजा एखादी व्यक्ती आहे तिने एखादा गुन्हा केला, समजा त्यांनी चोरी केली, त्यांनी एखादी व्यक्ती आहे XYZ नावाची आणि एक व्यक्ती ABC नावाची, या दोघांनीही काय केले, एखाद्या ठिकाणी जाऊन चोरी केली. मग आता बघितलं जातं की ह्या चोरी केलेली आहे, मग आपल्या देशामध्ये किती वर्षाची शिक्षा आहे? समजा ह्यासाठी कायद्याने 2 वर्षाची शिक्षा आहे. मग XYZ हा एखाद्या चांगल्या व्यक्ती, एखाद्या चांगल्या श्रीमंत कुटुंबातून आहे आणि हा ABC आहे हा एखाद्या गरीब कुटुंबातून आहे. हा थोडासा गरीब कुटुंबातून आहे आणि हा श्रीमंत कुटुंबातून येतो. म्हणून आपल्या देशात असं होत नाही की गरीब कुटुंबाला 2 वर्षाची शिक्षा आणि श्रीमंत कुटुंबाला फक्त 1 वर्षाची शिक्षा, असं होत नाही.
ह्याला 2 वर्षी शिक्षा आहे कायद्याने, ह्याला देखील 2च वर्षाची शिक्षा जी आहे ती दिली जाते. कोणाला जास्त नाही, कोणाला कमी नाही, सगळ्याला समान पद्धतीने जे समानता जे ती या ठिकाणी दिसून येते. म्हणूनच आपण म्हणतो ना, कायद्यापुढे समान जे आहे ते हे घटक जो या ठिकाणी आपल्याला व्यक्त होतो. हे समजलं, कायद्यापुढे समानता. त्यानंतर आपल्या संविधानाची इच्छा आहे काय, की आपण बंधुता असावी आपल्या देशामध्ये. काय असावी? बंधुता. बंधुभाव म्हणतो ना आपण, बंधुता. आता बंधुता म्हणजे काय? तेच बंधुभाव की आपले जे काही लोक आहेत त्यामध्ये जात, धर्म, लिंग, वंश, भाषा, जन्मस्थान इत्यादी गोष्टीच्या पलीकडे जाऊन आपण सगळे एक आहोत, आपण सगळे एका देशातील बांधव आहोत, आपण सगळे इंडियन आहोत, आपण सगळे भारतीय आहोत, अशी एकतत्वाची भावना असावी. त्यालाच आपण म्हणतो बंधुता. म्हणजे काय असावी? एकतत्वाची भावना. एकतत्वाची, आपल्या देशामध्ये एकतत्वाची भावना असावी. एकतत्वाची भावना जी देशामध्ये असावी, हेच आपलं बंधुता सांगतं. म्हणजे ह्यामध्ये कुणा भेदभाव जो आहे तो कुणासोबत केला जात नाही. आपण सगळे एक आहोत. मग तो कुठल्याही जातीचा असेल, कुठल्याही धर्माचा असेल, कुठलीही भाषा बोलत असेल, त्याचा जन्म कुठेही झालेला असेल, भले एखाद्याचा जन्म तमिळनाडूमध्ये झालेला आहे आणि एखाद्याचा जन्म जम्मू काश्मीरला झालेला आहे, पण आपण सगळे एक आहोत. अशी एकतत्वाची भावना जी आहे ती बाळगायची आपण, आणि ह्यालाच आपण म्हणतो बंधुता जी आहे ती या ठिकाणी म्हटलं जातं. आणि माझ्या मते ज्या देशामध्ये ही गोष्ट व्यवस्थित असेल तो देश हा जगातील सगळ्यात शक्तिशाली देश बनेल. ज्यामुळे काय असतं की तुम्ही कोणताही इतिहास बघा की आपल्यामध्ये ज्यावेळेस वाद लागतात त्यावेळेस ती सत्ता जी आहे ती संपुष्टात येते. त्यामुळे आपल्या देशामध्ये पहिल्यांदा हे टिकवून ठेवणं आवश्यक आहे. बंधुता जी आहे ती खूप महत्वाची आहे, आणि हे टिकली की आपला देश जो आहे तो जगातील शक्तिशाली देश जो आहे तो बनण्यासाठी वेळ नाही लागायचा. किंवा ज्याला आपण म्हणतो ना विश्वगुरु जे बनवायचं आपल्याला, ते बनवण्यासाठी आपल्या देशाला आपल्याला बनवायचं विश्वगुरु जे आहे हे ह्या ठिकाणी बनवायचं आपल्या देशाला. मग हे बनवण्यासाठी पहिल्यांदा एज्युकेशन एक महत्वाचं आहे, आणि एक आहे बंधुता. ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या. एक आहे एज्युकेशन, शिक्षण जे ती शिक्षणाची पद्धत व्यवस्थित असावी, आणि एक आहे बंधुता. हे दोन्हीही घटक ज्यावेळेस आपल्या देशामध्ये चांगल्या पद्धतीने होतील त्यावेळेस आपला देश नक्कीच हे विश्वगुरु जे आहे बनेल. पण ह्यासाठी हे दोन्ही घटक जे ते अत्यंत मजबूत पाहिजे. एज्युकेशन दिल्याने लोकांना समजेल की आपापसातील वाद जे ते मिटतील. आता एज्युकेशन नाही म्हणजे शिक्षण नाही लोकांकडे, त्यामुळे कोणीही त्याचा फायदा घेत आणि समाजामध्ये वादविवाद जे ते उत्पन्न होत आहेत. पण हे ज्यावेळेस लोकांना एज्युकेशन दिलं जाईल त्यावेळेस त्यांच्यामध्ये आपापसात त्यांना समजेल सगळ्या गोष्टी, की कुठे आपला फायदा आहे, कुठे तोटा आहे, किंवा आपल्या देशाचं काय चाललेलं, आपल्या देशाची स्थिती कशी आहे हे ज्यावेळेस लोकांना समजेल त्यांच्यामध्ये आपोआपच बंधुभावाची जी बंधुता जी आहे, बंधुभाव जो आहे तो वाढेल, आणि आपला देश जो आहे तो नक्कीच एक दिवस विश्वगुरु जे आहे ते बनेल. ते झालं बंधुता. आज आपण इथंच थांबूयात. आजचा टॉपिक जो आहे तो ह्या ठिकाणी आपल्याला संपलेला आहे. म्हणजे टॉपिक संपला नाही, बंधुता संपलेला आहे. अजून एकात्मता बघायचंय. त्यानंतर असं वाद झाला होता की प्रस्तावना औपदेशिक संविधानाचा भाग आहे की नाही, हे असा वाद जो आहे तो त्या ठिकाणी आपल्या न्याय व्यवस्थेमध्ये झालेला होता, तो आपल्याला बघायचा आहे. आणि मग आपला टॉपिक जो आहे तो संपेल. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या जो काही चॅनल आहे ते सबस्क्राईब करून ठेवा, आणि आपल्या चॅनलच्या खाली एक व्हॉट्सअप लिंक आहे त्याला जॉईन व्हा. व्हॉट्सअप लिंक जॉईन झाला की तुम्हाला त्या ठिकाणी नोट्स जे आहेत ते व्यवस्थित मिळतील, आणि बाकी फायदे जे आहेत की शेड्यूल असेल हे ते व्यवस्थित जे आहे अभ्यासाची पद्धत जी आहे ती या ठिकाणी व्हॉट्सअपमध्ये तुम्हाला सांगण्यात येईल. त्यामुळे व्हॉट्सअप लिंक जी आहे तिला जॉईन व्हा.